नमस्कार मंडळी. वयाची साठी ओलांडल्यानंतर आपण आपल्या शरीराकडे अधिक जाणीवपूर्वक पाहू लागतो. हृदयाची काळजी, हाडांची ताकद, स्मरणशक्तीची स्पष्टता आणि रोजच्या हालचालींमध्ये आत्मविश्वास या सगळ्यांसाठी आपण आहारामध्ये बदल करतो. आणि त्या बदलामध्ये एक गोष्ट हमखास येते, सुकामेवा. कारण आपल्याला सांगितलं जातं की सुकामेवा म्हणजे आरोग्य, ऊर्जा आणि दीर्घायुष्य. पण जरा थांबा, सगळेच सुकामेवे खरोखरच वृद्धांसाठी सुरक्षित असतात का, याबाबत जरा विचार करणे आवश्यक आहे. अनेक वेळा जे पदार्थ आपण हेल्दी म्हणून खातो ते शरीरासाठी हळूहळू भार बनू शकतात. विशेषतः जेव्हा ते जास्त मिठात भाजलेले असतात, तेलात तळलेले असतात किंवा चुकीच्या पद्धतीने साठवलेले असतात. कारण कसं आहे, वय वाढल्यावर शरीराची चयापचय क्रिया मंदावते, रक्तवाहिन्या कमी लवचिक होतात आणि यकृत तसेच मूत्रपिंडाची कार्यक्षमता आधीसारखी राहत नाही. अशा वेळी चुकीचा मेवा हा फक्त वजन वाढवत नाही, तर रक्तदाब, सूज, सांधेदुखी आणि अगदी स्मरणशक्तीवरही परिणाम करू शकतो. म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सुकामेव्यांची एक यादी पाहणार आहोत. 4 असे मेवे जे साठीनंतर खरोखरच वरदान ठरू शकतात आणि 4 असे जे शक्यतो टाळलेलेच बरे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, जराही वेळ न घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, साठीनंतर हाडांची घनता कमी होऊ लागते, सांधे कमकुवत होऊ शकतात आणि पडल्यास फ्रॅक्चरचा धोका वाढतो. अशा वेळी कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर सूक्ष्म खनिजांची गरज अधिक असते. बदामामध्ये हे घटक नैसर्गिक स्वरूपात मिळतात, त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी तो उपयुक्त ठरतो. याशिवाय त्यातील व्हिटॅमिन ई हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे मेंदूच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण देते. वाढत्या वयामध्ये स्मरणशक्ती कमी होणं, लक्ष विचलित होणं अशा समस्या जाणवू लागतात. अशावेळी योग्य प्रमाणात बदामाचे सेवन केल्याने मेंदूला आवश्यक पोषण मिळून मानसिक स्पष्टता टिकवण्यास मदत होऊ शकते. बदामामध्ये असलेली चांगल्या प्रकारची असंतृप्त चरबी म्हणजेच हेल्दी फॅट्स आणि फायबर हे हृदयाच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. हे घटक वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात आणि रक्तवाहिन्यांमधील ताण कमी करतात. परिणामी रक्तप्रवाह अधिक सुरळीत राहतो आणि हृदयावर अनावश्यक ताण येत नाही. विशेष म्हणजे बदाम भिजवून खाल्ल्यास त्याची साल मऊ होते आणि काही नैसर्गिक घटक अधिक सहज पचतात. सकाळी 4 ते 6 भिजवलेले बदाम नीट चावून खाणे हा एक साधा पण प्रभावी उपाय आहे. अनेकदा आपण सुकामेवा पटकन गिळतो, पण तो योग्य रीतीने चावल्यास पचनसंस्था अधिक चांगल्या प्रकारे काम करते आणि पोषक घटकांचे शोषण सुधारते. पण मित्रांनो, बदाम खाण्याची पद्धत आणि प्रमाण याकडे लक्ष देणे देखील तितकेच आवश्यक आहे. मीठ लावलेले, मसालेदार किंवा तेलामध्ये तळलेले बदाम आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात, कारण त्यामध्ये अतिरिक्त सोडियम आणि अनावश्यक कॅलरी असतात. त्यामुळे साधे, कोरडे किंवा हलके भाजलेले बदाम निवडणे अधिक योग्य आहे. दररोज मोजक्या प्रमाणात सेवन केल्यास त्याचे फायदे मिळतात, पण जास्त प्रमाणात खाल्ल्यास कॅलरीचे प्रमाण वाढून वजन वाढू शकते. म्हणूनच संतुलन हा मुख्य नियम आहे. योग्य प्रमाणात आणि नियमित सेवन केल्यास बदाम वृद्धांसाठी सुरक्षित, पोषक आणि दीर्घकाळ आरोग्य टिकवण्यास सहाय्यक ठरतात. मित्रांनो, अक्रोड हा दिसायला मेंदूसारखा वाटतो आणि अनेकांना हा योगायोग अर्थपूर्ण असा वाटतो, कारण त्यातील पोषक घटक मेंदूच्या आरोग्यासाठी खरोखरच उपयुक्त असतात. अक्रोडामध्ये वनस्पतीजन्य ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे मेंदूतील पेशींच्या संरचनेला आणि त्यांच्या कार्यक्षमतेला आधार देतात. वयानुसार मेंदूतील सूक्ष्मदाह म्हणजेच इन्फ्लेमेशन वाढू शकतो, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रता ढासळणे आणि विचारांची गती मंदावणे अशा समस्या जाणवू लागतात. अशा परिस्थितीत ओमेगा 3 मेंदूतील पेशींमधील संवाद अधिक सुरळीत ठेवण्यास मदत करतो आणि दाह कमी करण्यास हातभार लावतो. त्यामुळे नियमित आणि योग्य प्रमाणात अक्रोडाचे सेवन केल्यास मानसिक स्पष्टता आणि बौद्धिक सक्रियता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. अक्रोडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात नैसर्गिकरित्या आढळणारा मेलॅटोनिन हा घटक. मेलॅटोनिन हा झोप नियंत्रित करणारा हार्मोन मानला जातो. वाढत्या वयामध्ये अनेकांना झोप नीट लागत नाही, वारंवार जाग येते किंवा झोप हलकी लागते. झोपेचा अभाव केवळ थकवा निर्माण करत नाही, तर स्मरणशक्ती, मनस्थिती आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम करतो. अक्रोडातील मेलॅटोनिन आणि इतर अँटीऑक्सिडंट्स झोपेची गुणवत्ता सुधारण्यास सहाय्य करू शकतात. जेव्हा झोप शांत आणि सखोल होते, तेव्हा मेंदूला विश्रांती मिळते, दिवसातील माहिती व्यवस्थित साठवली जाते आणि पुढील दिवसासाठी ऊर्जा तयार होते. त्यामुळे अक्रोडाचा फायदा केवळ मेंदूच्या संरचनेसाठीच नाही, तर झोपेच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचा आहे. तथापि अक्रोडाचे फायदे मिळवण्यासाठी योग्य प्रमाण आणि साठवण महत्त्वाची आहे. दररोज सुमारे 4 ते 5 अर्धे अक्रोड हे पुरेसे मानले जातात. अक्रोडातील नैसर्गिक तेल पटकन खराब होऊ शकते, त्यामुळे ते हवाबंद डब्यात ठेवून शक्यतो फ्रीजमध्ये साठवणे योग्य ठरते.
काहींना त्याची थोडीशी कडवट चव जाणवते, परंतु ती त्यातील शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सची द्योतक असते. अति प्रमाणात सेवन टाळावे, कारण कॅलरीचे प्रमाण जास्त असते. योग्य साठवण, योग्य प्रमाण आणि नियमितता या 3 गोष्टी पाळल्यास अक्रोड हा खरोखरच मेंदूचा नैसर्गिक आणि सुरक्षित साथीदार ठरू शकतो. पिस्ता हा चविष्ट, हलका आणि पोषण मूल्यांनी समृद्ध असा सुकामेवा आहे, जो संतुलित आहाराचा एक चांगला भाग ठरू शकतो. त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त आणि सोडियमचे प्रमाण नैसर्गिकरित्या कमी असते, त्यामुळे तो रक्तदाब नियंत्रणासाठी उपयुक्त मानला जातो. पिस्त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि निरोगी असंतृप्त फॅट्स मुबलक प्रमाणात असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हे घटक वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी करण्यात मदत करतात आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलचे म्हणजेच HDLचे संतुलन राखण्यास हातभार लावतात. त्याशिवाय पिस्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील पेशींना होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण देतात. व्हिटॅमिन B6 रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते, तर ल्युटीन आणि झेंथॅक्सिन हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे घटक आहे, जे विशेषतः वाढत्या वयामध्ये दृष्टी जपण्यासाठी मदत करतात. वजन व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही पिस्ता फायदेशीर ठरू शकतो, कारण त्यातील प्रथिने आणि फायबरमुळे पोट अधिक वेळ भरल्यासारखे वाटते आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे अनावश्यक खाणे कमी होऊन वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. शिवाय पिस्ता खाण्याची प्रक्रिया, विशेषतः साल काढून खाणे, ही नैसर्गिकरित्या खाण्याचा वेग कमी करते, ज्यामुळे अतिसेवन टाळले जाते. त्वचेसाठीही पिस्त्यातील निरोगी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स उपयुक्त ठरतात, कारण ते त्वचेला पोषण देतात आणि तिची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात. मात्र पिस्ता नेहमी मर्यादित प्रमाणात, साधारण दिवसाला 15 ते 20 ग्राम खाणे योग्य आहे. जास्त प्रमाणात सेवन केल्यास कॅलरीज वाढू शकतात आणि काहींना पचनासंबंधी त्रास जाणवू शकतो. त्यामुळे संतुलन राखून शक्यतो मीठ नसलेला नैसर्गिक पिस्ता निवडणे हा उत्तम पर्याय आहे. मित्रांनो, दुसरीकडे ब्राझील नट्स हे विशेषतः सेलेनियम या अत्यावश्यक खनिजासाठी ओळखले जातात आणि त्यामुळेच त्यांना थायरॉइड आरोग्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. सेलेनियम हे थायरॉइड ग्रंथीच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या सेलेनोप्रोटीन्सचा महत्त्वाचा घटक आहे, जे निष्क्रिय थायरॉइड संप्रेरक म्हणजेच टिफोडचे सक्रिय संप्रेरकमध्ये रूपांतर करण्यात मदत करतात. हे रूपांतर योग्य पद्धतीने झाले तरच शरीराचा चयापचय, ऊर्जा निर्मिती, मानसिक एकाग्रता आणि शारीरिक कार्यक्षमता सुरळीत राहते. अनेक वृद्ध व्यक्तींना थकवा, सुस्ती, वजनातील बदल किंवा मानसिक मंदता जाणवते आणि काही वेळा त्यामागे थायरॉइडचे असंतुलन कारणीभूत असू शकते. अशावेळी योग्य प्रमाणातील सेलेनियम थायरॉइड ग्रंथीला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण देऊन तिचे कार्य सुधारण्यास मदत करू शकते. ब्राझील नट्समध्ये सेलेनियमचे प्रमाण इतके जास्त असते की फक्त 1 किंवा 2 नट्समध्येच प्रौढ व्यक्तीच्या दैनंदिन गरजेपेक्षा अधिक सेलेनियम मिळू शकते. पण मित्रांनो, सेलेनियम जसे आवश्यक आहे तसेच त्याचे अतिसेवन हानिकारकही ठरू शकते. सेलेनियमचे जास्त प्रमाण घेतल्यास सेलेनोसिस नावाचा विषारी परिणाम होऊ शकतो, ज्यामध्ये तोंडाला विशिष्ट दुर्गंधी येणे, केस गळणे, नखे ठिसूळ होणे, त्वचेवर परिणाम किंवा सतत थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे ब्राझील नट्सचे सेवन मर्यादित प्रमाणात, दिवसाला जास्तीत जास्त 1 ते 2 नट्स ह्या प्रमाणात खाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय ब्राझील नट्समध्ये व्हिटॅमिन E, मॅग्नेशियम आणि निरोगी असंतृप्त चरबी देखील असतात, जे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी पूरक ठरतात. तथापि ज्यांना आधीपासून थायरॉइडचा त्रास आहे किंवा जे थायरॉइडसाठी औषधे घेत आहे, त्यांनी आहारामध्ये ब्राझील नट्सचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल, जेणेकरून पोषणाचा लाभ घेताना कोणताही दुष्परिणाम टाळता येईल. शेंगदाणे आणि काजू हे आपल्या रोजच्या आहारातील अतिशय लोकप्रिय घटक आहेत. शेंगदाणे स्वस्त, सहज उपलब्ध आणि प्रथिनांचा चांगला स्रोत मानले जातात, पण ते जमिनीखाली वाढत असल्यामुळे त्यांना बुरशीजन्य दूषित होण्याचा धोका असतो. विशेषतः चुकीच्या साठवणुकीमुळे ॲफ्लोटॉक्झिन सारखे हानिकारक घटक निर्माण होऊ शकतात, जे दीर्घकाळ आरोग्यास अपायकारक ठरू शकतात. तसेच शेंगदाण्यांमधील ओमेगा 6 फॅटी ॲसिडचे प्रमाण तुलनेने जास्त असते. जर आहारामध्ये ओमेगा 3 चे संतुलन नसेल आणि ओमेगा 6 जास्त प्रमाणात घेतले गेले तर शरीरामध्ये दाह म्हणजेच इन्फ्लेमेशन वाढण्याची शक्यता असते. विशेषतः मीठ लावलेले, तेलात तळलेले किंवा जास्त भाजलेले शेंगदाणे नियमित खाणे टाळणे अधिक योग्य ठरते. नैसर्गिक, सुक्या भाजलेले आणि मर्यादित प्रमाणात घेतलेले शेंगदाणेच अधिक सुरक्षित पर्याय ठरतात. काजू गोडसर चव आणि मऊ पोतामुळे अनेकांना आवडतात, पण त्यातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण इतर काही नट्सपेक्षा जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते, विशेषतः जर ते मोठ्या प्रमाणात किंवा रिकाम्या पोटी खाल्ले गेले तर. प्री डायबेटिक किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींनी काजू खाताना विशेष काळजी घ्यावी आणि प्रमाण नियंत्रित ठेवावे. आठवड्यातून थोड्या प्रमाणात काजू चालू शकतात, पण रोज मुठभर खाणे टाळावे. महत्त्वाचं म्हणजे शेंगदाणे आणि काजू पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही.
परंतु त्यांचे प्रमाण, प्रकार म्हणजेच नैसर्गिक आहे की प्रक्रिया केलेले, तसेच वारंवारता ह्यावर लक्ष दिल्यास ते संतुलित आहाराचा भाग म्हणून सुरक्षितपणे समाविष्ट करता येतात. मॅकॅडॅमिया नट्स चविष्ट, क्रीमी आणि ऊर्जा समृद्ध असतात, पण त्यामध्ये कॅलरी आणि संतृप्त चरबीचे प्रमाण तुलनेने जास्त असते. कमी हालचाल करणाऱ्या किंवा बसून राहण्याची सवय असलेल्या वृद्ध व्यक्तींमध्ये अशा उच्च कॅलरी पदार्थांचे नियमित सेवन वजन वाढवू शकते. वजन वाढल्याने हृदयविकार, सांधेदुखी आणि चयापचयाशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता असते. काही लोकांमध्ये जास्त संतृप्त चरबीमुळे कोलेस्ट्रॉलचे संतुलन बिघडू शकते, विशेषतः जर आधीच लिपिड प्रोफाईल असंतुलित असेल तर. त्यामुळे मॅकॅडॅमिया नट्स पूर्णपणे वर्ज्य नसले तरी त्यांचे रोज सेवन टाळणे आणि क्वचित मर्यादित प्रमाणातच खाणे अधिक योग्य ठरते. पाईन नट्स अनेक महागड्या आणि पौष्टिक पदार्थांमध्ये वापरले जातात, परंतु काही औषधांशी त्यांची परस्पर क्रिया होण्याची शक्यता असते. याशिवाय काही लोकांमध्ये मेटॅलिक टेस्ट सिंड्रोम किंवा पाईन माउथ अशी अवस्था दिसून येते, ज्यामध्ये तोंडात दीर्घकाळ कडवट किंवा धातूसारखी चव टिकून राहते. यामुळे भूक कमी होऊ शकते आणि अन्नाविषयी अनिच्छा निर्माण होऊ शकते. वृद्ध व्यक्तींमध्ये भूक कमी होणे हे पोषण त्रुटीचे कारण ठरू शकते, जे आरोग्यासाठी धोकादायक असते. त्यामुळे हे दोन्ही नट्स नियमितपणे न खाता गरज असल्यास किंवा आहारात समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित पर्याय ठरतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं आरोग्य तुमच्याच हातात आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.